Hello, my dear little angels. How are you? You have enjoyed Diwali festival. Now we have to start study. In Diwali vacation, some of you have celebrated your birthday also in the Diwali. So it's a double enjoyment for you. I don't know how much from you from our class or our standard first students are having birthdays in the Diwali vacation. Actually, I don't know the number, but those who have enjoyed it, they were having a double enjoyment. Diwali festival is celebrated in every house, right? So you're getting new dresses, gifts, sweets, your favorite chakli, ladu, chuda. Your mom must have done it for you. She has prepared and she is making a rangoli in front of your house and you have enjoyed everything. So now we have to start study because Diwali vacation has already completed, finished. So get ready. Some of you, everybody enjoys their own birthday because birthday is a precious day for you. And everybody is eagerly waiting to celebrate their birthday because birthday gives you the gifts and the wishes which full of love and the wishes to fulfill your dreams to come true. So in this lesson we are going to learn how some from you or some of animals have celebrated the birthday party of their friend. Okay, so let's start. So open your English textbook, page number 29, lesson number 5, सरप्राईज बर्थडे पार्टी. बाळांनो, दिवाळीची सुट्टी संपलेली आहे. तुम्ही दिवाळी खूप एन्जॉय केली आहेत. तुमच्यापैकी काही जणांचा दिवाळीमध्ये वाढदिवसही आला असेल, त्यामुळे तुमच्यासाठी तो डबल आनंदाचा क्षण असणार आहे. तुम्ही प्रत्येकजण दिवाळीमध्ये नवीन नवीन फटाके घेतले असतील, फटाके उडवले असतील, किल्ला बनवला असेल, तुम्हाला नवीन गिफ्ट मिळाले असतील, नवीन ड्रेस घालून मज्जा केली असेल, हो की नाही? तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढदिवस येतो. प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाची खूप आशा असते. तसाच वाढदिवस ह्या काही प्राणीमित्रांनी त्यांच्या एका मित्राचा केला आहे. तो कसा केला आहे ते आपल्याला आता ह्या लेसनमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. इंग्लिश बालभारती टेक्स्टबुक, पेज नंबर 29, लेसन नंबर 5, सरप्राईज बर्थडे पार्टी. SURPRISE सरप्राईज, BIRTHDAY बर्थडे, PARTY पार्टी. सरप्राईज बर्थडे पार्टी. सरप्राईज म्हणजे काय? तर अचानक दिलेलं एखादी भेट की जी अनपेक्षित आहे. अनपेक्षित वाढदिवसाची पार्टी. 1. Look at the pictures, listen and read. See, this is the first picture in your textbook on page number 29. What is this? This is a cave. Cave म्हणजे गुहा, जी जंगलामध्ये असते. गुहा. आता हे काय आहे? THERE, देअर म्हणजे तेथे. Was a monkey named मंकू, MANKU, मंकू. एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये गुहा होती. त्या गुहेमध्ये एक माकड राहत होतं. त्या माकडाचं नाव काय होतं? मंकू. मंकू, LIVED, lived in a cave. There was a monkey named मंकू. मंकू lived in a cave. ही एक गुहा आहे. या गुहेमध्ये एक माकड राहत होतं आणि त्या माकडाचं नाव होतं मंकू. आता बघा, हे एक चित्र आहे. या चित्रामध्ये खूप झाडं आहेत, इथे डोंगर आहे, आकाश आहे, ही गवत आहे, इथे एक तळ आहे, हो की नाही? या तळ्यामध्ये काय आहेत? बदकं आणि करकोचे आहेत, हो की नाही? दिसत आहेत ना तुम्हाला? आता हे दुसरं चित्र आहे. LAKE, लेक म्हणजे तळं. वॉज, NEAR, नियर म्हणजे जवळ. द केव, अ लेक वॉज नियर द केव. त्या गुहेजवळ म्हणजे ही जी गुहा आहे याच्याजवळ एक काय होतं? तळं होतं. DUCKY, डकी. द DRAKE, ड्रेक. अँड हिज SISTER, sister. LUCKY, lucky, lived
इन द लेक. त्या तळ्यामध्ये डकी लकी नावाची 2 बहीण भावंड राहत होती. भावाचं नाव होतं डकी आणि बहिणीचं नाव होतं लकी. डकी लकी नावाची 2 बहीण भावंड बदकं राहत होती. जीन अँड JENNY जेनी द CRANES cranes lived near the lake. त्या तळ्याजवळ जीन आणि जेनी नावाचे 2 करकोचे पण राहत होते. ऑल ऑफ देम वेअर मंकूज फ्रेंड्स. आता ह्या गुहेमध्ये एक माकड राहत होतं. त्या माकडाचं नाव होतं मंकू. त्या गुहेच्या जवळ एक तळं होतं. त्या तळेमध्ये डकी आणि लकी नावाचे भाऊ बहीण राहत होते आणि त्या तळ्याच्या शेजारी जीन आणि जेनी नावाचे 2 करकोचे राहत होते. आता डकी लकी, जीन अँड जेनी आणि मंकू हे 5 जण एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. ऑल ऑफ देम वेअर मंकूज फ्रेंड्स. हे सगळेजण मंकूचे फ्रेंड्स होते, म्हणजे मित्र होते. मंकूचे कोण मित्र होते? डकी लकी आणि जीन अँड जेनी. दे लव्ड टू प्ले TOGETHER टुगेदर म्हणजे एकत्र. त्यांना एकत्र खेळायला खूप आवडायचं. ते एकत्र खेळायचे. वन डे मंकू बिकेम व्हेरी हॅपी. BECAME बिकेम म्हणजे झाला. व्हेरी हॅपी. एक दिवशी मंकूला खूप आनंद झाला. TOMORROW टुमॉरो म्हणजे उद्या. इज SUNDAY संडे. टुमॉरो इज संडे अँड संडे इज माय बर्थडे. अरे उद्या तर रविवार आहे आणि उद्या माझा वाढदिवस आहे. डकी लकी, जीन अँड जेनी WILL will COME come to say happy birthday. THOUGHT thought म्हणजे विचार केला. MANKU मंकू. डकी लकी, जीन अँड जेनी विल कम टू से हॅपी बर्थडे थॉट मंकू. मंकू एक दिवशी खूप आनंदी झाला. मंकू म्हणाला, अरे उद्या रविवार आहे, म्हणजे उद्या माझा वाढदिवस आहे, म्हणजे उद्या डकी लकी, जीन आणि जेनी सगळेजण माझ्याकडे येतील आणि मला हॅपी बर्थडे असं म्हणतील. SOON सून म्हणजे लवकरच. इट वॉज संडे आणि रविवारचा दिवस उजाडला. मंकू WAITED वेटेड म्हणजे वाट पाहिली. फॉर LONG लॉंग, TIME टाइम, FOR फॉर HOURS hours, AND HOURS hours. मंकू वेटेड फॉर अ लॉंग टाइम फॉर hours अँड hours. मंकूनी खूप वेळ त्या डकी लकी, जीन अँड जेनी त्यांच्या मित्रांची वाट पाहिली. बट नो वन केम. पण कोणीच आलं नाही. सो ही फेल्ट व्हेरी सॅड. म्हणून त्याला खूप वाईट वाटलं, कारण त्याला वाटलं होतं त्याच्या बड्डेला त्याला हॅपी बड्डे म्हणायला, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सगळे मित्र येतील, पण कोणी झालं नाही. मंकू वेंट टू द लेक. मग मंकू कुठे गेला? तर तळ्यावर गेला. बट नो वन वॉज THERE देअर म्हणजे तेथे. मंकू तळ्यावर गेला मग शेवटी, तर तळ्यावरती कोणीच नव्हतं. हे बघा, इथे मंकू वाट बघतोय की नाही त्याच्या मित्रांची, पण कोणीच नव्हतं. सो SADLY सॅडली म्हणजे दुःखाने, वाईट वाटलं होतं त्याला खूप. मंकू केम बॅक टू हिज केफ. आणि मग मंकूला खूप दुःख झालं की अरे आपला वाढदिवस आहे आणि आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला, आपल्या बड्डे विश करायला कोणी झालं नाही. म्हणून त्याला खूप दुःख झालं होतं, वाईट वाटलं होतं. आणि मग तो तसाच नाराज होऊन त्याच्या गुहेकडे परत आला. मंकू वॉज SURPRISED सरप्राईज्ड म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं. टू SEEC म्हणजे पाहणे. द CAKE केक ऑन द टेबल. मंकू जसा त्याच्या गुहेकडे परत आला तेव्हा त्यांनी पाहिलं तर गुहेच्या समोर काय ठेवलेलं होतं? एक टेबल ठेवलं होतं आणि त्या टेबलवरती एक केक होता. WOW वाव अ केक सेड मंकू. मंकू गुहेकडे जेव्हा तलावावरून परत आला तळ्याकडून, त्यावेळेला मंकूला खूप आश्चर्य वाटलं, कारण त्याच्या गुहेच्या बाहेर एक टेबल मांडलेलं होतं, टेबल ठेवलेलं होतं आणि त्या टेबलावरती एक केक होता. तो केक पाहिल्यावर मंकूला खूप आनंद झाला आणि मंकूला आश्चर्यच वाटलं. मंकू म्हटला, वाव अरे हा केक आहे. डकी
Lucky, Jean, and Jenny came out and shouted, shouted, Happy birthday to you, happy birthday dear मंकू. आणि तिकडे लपले होते डकी, लकी, जीन आणि जेनी गुहेच्या आत लपून बसलेले. ते पटकन बाहेर आले आणि जोरात ओरडले, हॅपी बर्थडे मंकू. आमच्या प्रिय मित्रा मंकू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. वी were waiting waiting to give you a surprise, all said. We were waiting to give you a surprise, all said. सगळेजण म्हणाले, अरे आम्हाला तुला आहे ना खूप आश्चर्याचा धक्का द्यायचा होता, म्हणून आम्ही काय केलं होतं, आम्ही तुझ्याची कधीपासून वाट पाहत होतो. BAKED बेक्ड म्हणजे भाजणे किंवा तयार करणे. केक फॉर यू, सेड जिन. जिन म्हणाली मी तुझ्यासाठी केक तयार केलाय. BOUGHT बॉट म्हणजे आणणे. यू सम GRAPES ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. सेड जेनी. जेनी म्हणाली मी तुझ्यासाठी द्राक्ष आणलेत. अँड वी हॅव मेड दिस टेबल फॉर यू, सेड डकी अँड लकी. डकी लकी असं म्हणाली की आम्ही तुझ्यासाठी हे सगळं मस्त सुंदर टेबल तयार केलंय. तिथे फुगे लावलेत बघा बरं, ते फुगे लावलेत, हे टेबल आहे, त्या टेबलवरती सुंदरपैकी टेबल सजवलंय आणि त्याच्यावरती काय ठेवलंय, केक ठेवलाय. आणि ते पाहिल्यानंतर मंकूला खूप आनंद झाला. मंकूला काय बोलावं काही सुचतच नव्हतं. असा त्याचा अचानकच त्याचे मित्र त्याला बर्थडेचा सरप्राईज द्यायला आले, मग त्याला खूप आनंद झाला. ITS इट्स म्हणजे IS त्याचा उच्चार करताना इट्स करायचं. REALLY रिअली म्हणजे खरंच. अ सरप्राईज फॉर मी, इट्स रिअली अ सरप्राईज फॉर मी. तो म्हणाला खरंच माझ्यासाठी हा खूप धक्का आहे. थँक्स माय डिअर फ्रेंड्स, माझ्या आवडत्या मित्रांनो, मी तुमचा मनापासून आभारी आहे. यू ऑल आर रिअली ग्रेट, तुम्ही खरंच खूप खूप महान आहात. आय लव्ह यू ऑल, मला तुम्ही खूप आवडता. सेड मंकू, मंकू म्हणाला. THEN देन. दे ऑल DANCED डान्स म्हणजे नाच केला. TOGETHER टुगेदर. देन दे ऑल डान्स्ड टुगेदर. आणि मग त्यांनी काय केलं, आनंदाने खूप मस्तपैकी नाच केला. बघा बरं, डकी लकी आहे, जीन अँड जेनी आहे आणि मंकू आहे. डकी लकी, जीन अँड जेनी आणि मंकू. आता आपल्याला हा लेसन परत एकदा वाचायचा आहे. ओके, सी दिस. लेसन नंबर 5, पेज नंबर 29, सरप्राईज बर्थडे पार्टी. 1. Look at the pictures, listen and read. There was a monkey named Manku. Manku lived in a cave. A lake was near the cave. Ducky the drake and his sister Lucky lived in a lake. Jean and Jenny the cranes lived near the lake. All of them were Manku's friends. They loved to play together. One day, Manku became very happy. Oh, tomorrow is Sunday and Sunday is my birthday. Ducky, Lucky, Jean and Jenny will come to say happy birthday, thought Manku. Soon it was Sunday. Manku waited for a long time, for hours and hours. But no one came. So he felt very sad. Manku went to the lake, but no one was there. So sadly, Manku came back to his cave. Manku was surprised to see the cake on the table. Wow, a cake, said Manku. Ducky, Lucky, Jean and Jenny came out and shouted, Happy birthday to you, happy birthday dear Manku.
We were waiting to give you a surprise, all said. I baked cake for you, said Jean. I bought you some grapes, said Jenny. And we have made this table for you, said Ducky and Lucky. It's really a surprise for me. Thanks, my dear friends. You all are really great. I love you all, said Manku. I love you all, said Manku. Then they all danced together. Now, I will read this question number 3. Match the following things and sounds with their pictures. Things: bell, horn, clock, drums, door, dishes. Sounds: clatter, bangs, beat, rings, ticks, honks. So bell rings, horn honks, clock ticks, drums beat, door bangs, and dishes clatters. I will click the photography and send it to you on WhatsApp so you can match it on your textbook itself. And I will write few lines about it in my notebook and I will send it to you. Question number 2. Tell about your favorite animal. Write a few lines about it. Okay? Thank you. Bye.